समता, स्वतंत्रता आणि बंधुत्व हे न्याय हक्क महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला दिलं। या देशामध्ये जिथे विषमता होती त्या विषमताला छेदून समानता प्रस्थापित केली ते भारतीय संविधानाच्या माध्यमातून, आणि तोच धागा धरून मानवतेच्या कल्याणासाठी मानवतेसाठी जी संस्था उभी राहिली ती युवा प्रेरणा संस्था। या युवा संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कार्य सुरू आहे आणि ह्या संस्थेचा आज 40वा वर्धापन दिन आहे। खारघर येथे हा संपन्न होतोय। आपल्या सोबत आहेत या संस्थेचे संस्थापक मीनार पिंपळे सर। सर नमस्कार आणि खूप खूप शुभेच्छा। एकूणच मानवतेच्या कल्याणासाठी काम करताना युवा सेंटर ह्या संस्थेनं 40 वर्षे पूर्ण केलेली आहेत। कसा झाला प्रवास, कशी झाली ह्या संस्थेची स्थापना, काय सांगाल आपण? युवा संस्थेची जी स्थापना आहे ते मी कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन इथे बॅचलर ऑफ सोशल वर्क मी पूर्ण केलं आणि त्यावेळेला मी युवक आणि युवतींकरता प्रशिक्षण कार्यक्रम करायचो की त्यांचं नेतृत्व निर्माण व्हावं। पहिल्यापासून आमची भूमिका अशी होती की ज्यांचे प्रश्न त्यांचं नेतृत्व, म्हणजे तोपर्यंत समाजसेवा म्हणजे काय, कोणीतरी समाजसेवकांनी जाऊन लोकांना वस्तूला मदत करायची किंवा त्यांचे प्रश्न आपण सोडून द्यायचे। या भूमिकेशी आम्ही फारकत करून असं ठरवलं की ज्यांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची जाणीव त्यांना चांगली आहे, तर त्या प्रश्नांची सोडवणूक जी आहे ते करण्यामध्ये सुद्धा नेतृत्व त्यांचंच असलं पाहिजे। तर ते नेतृत्व कसं निर्माण करायचं, तर मग तरुण मुलांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमधून त्याची प्रक्रियेची सुरुवात झाली आणि मग युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबिर अशी मी सुरुवात केली। आणि मग कॉलेज ऑफ सोशल वर्कमधनं ज्यावेळेला माझं BSW पूर्ण झालं त्यावेळेला मग आम्ही 1984 साली 2 वर्ष मी ते युथ प्रोजेक्ट म्हणून काम करत होतो आणि मग 1984 साली 30 ऑगस्टला युवा संस्थेची स्थापना केली। युवाचं नाव सुद्धा आम्ही इंग्रजीमध्ये करताना युथ फॉर युनिटी अँड व्हॉलंटरी ऍक्शन असं इंग्रजीमध्ये नाव केलं। मग प्रत्येकाचं जर पहिला हे बघितलं तर YUVA आणि युवा म्हणजे मग हिंदीमध्ये मराठीमध्ये युवा म्हटल्यानंतर युथ असं ते आम्ही नाव संस्थेचं ठेवलं। ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला माझ्याच एका प्रोफेसरनी आम्हाला 5,000 रुपयाचं कर्ज दिलं, कारण त्यावेळेला आमच्याकडे काहीच पैसे नव्हते, काम चालू करायचं होतं। कर्ज दिलं ऍक्च्युली नेटवर्क होतं युवकांचं, हे प्रशिक्षित झालेलं नेटवर्क। धारावीमध्ये तुम्ही आता अगोदरच ऐकलं की नाही माहित नाही, पण हिंदी घेतलं असेल तर रेकॉर्डिंग, धारावीच्या लोकांनी आता आमचं युवा संस्थेचा सन्मान केला की 40 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर जो आमचे संबंध राहिले त्याच्या जोगेश्वरी, धारावी, कामाठीपुरा इथल्या युवक मंडळींबरोबर आमचे संपर्क होते। त्याच्यामधनं ते युवकांना एकत्र करून मग युवकांचे प्रश्न जे असे आम्ही सोडवायला लागलो आणि समजायला लागलो, तसं मग युवकांचे प्रश्न हे वस्तीच्या प्रश्नापेक्षा वेगळे नाहीये। तो वस्तीचे प्रश्न काय आहेत, तर खूपशा ठिकाणी पाणी नाहीये, खूपशा ठिकाणी लोकांकडे रेशन कार्ड नाहीये, खूपशा ठिकाणी लोकांना ते भाडेकरू आहेत आणि त्यांचे जमीन मालक जे आहेत किंवा त्यांच्या चाळीचे जे मालक आहेत ते त्यांना त्रास देत आहेत। असे वेगळे प्रश्न त्या वस्त्यांमधले पुढे यायला लागले। मग महिलांचे प्रश्न निर्माण व्हायला लागले, महिलांचे प्रश्न पुढे यायला लागले की महिलांना घरी त्यांच्यावर कोणतरी अत्याचार करतोय, त्यांना डोमेस्टिक व्हायलन्स आहे, ते प्रश्न पुढे यायला लागले। असं करत त्या प्रश्नांना रिस्पॉन्ड करणं, त्या प्रश्नांना प्रतिसाद देणं, अशा प्रक्रियेमधनं युवाची सुरुवात झाली। आणि मग 1984च्या ऑगस्टला मी सुरुवात केल्यानंतर मग 1984 ते 1990 असे मुलांबरोबरचं काम, स्त्रियांबरोबरचं काम, जे फुटपाथ वासी होते त्यांच्याबरोबरचं काम। तुम्हाला आठवत असेल अंतुले त्यावेळेला चीफ मिनिस्टर होते, आपल्या कोकणातले असते अंतुले, ज्यावेळेला चीफ मिनिस्टर होते त्यावेळेला त्यांनी एक दिवशी जून जुलै महिन्यामध्ये भर पावसामध्ये सगळ्या जवळजवळ रस्त्यावरच्या सगळ्या जेवढ्या फुटपाथवरच्या झोपड्या होत्या त्यांना काढून टाकलं, सगळ्यांना बसमध्ये भरलं। आणखीन समजा आंध्रात असेल तर आंध्राच्या बॉर्डरवर, कर्नाटकात असेल तर असं, किंवा मग त्या जिल्ह्यांमध्ये त्या बसेसमध्ये भरून त्याच्यावर मोठी केस झाली, सुप्रीम कोर्टापर्यंत ती केस गेली। त्यावेळेला आता जे आपले निवृत्त न्यायाधीश झाले चंद्रचूड, त्यांचे वडील त्यावेळेला मुख्य न्यायाधीश होते। चंद्रचूडांचे वडील त्यावेळेला सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते। तर त्यांनी पहिल्यांदा असं सांगितलं की माणसाचा राहण्याचा हक्क हा जगण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे। माणसाला जर जगायचं असेल तर तो काय असं खुल्यावर राहून जगू शकत नाही, त्याला कुठेतरी काहीतरी आसरा पाहिजे। आणि तो पहिल्यांदा ती केस, त्या केसमध्ये मग युवा पण सम्मिलित होते। असं करत 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 हे वेगवेगळ्या प्रश्नांची झुजत आम्ही 20 वर्ष, जवळजवळ पहिले 20 वर्ष मी युवाच्या नेतृत्वामध्ये होतो, युवाचं संचालक म्हणून काम करत होतो। आणि मग ह्या सगळ्या प्रक्रियांमधून जसजसे प्रश्न पुढे येत गेले, मग काय प्रश्न पुढे आला की जे आपले हॉकर्स आहेत
खूपशे वेळा हॉकर्स जे आहेत ते म्युन्सिपाल्टीच्या लोकांना हप्ते देऊन आपलं हॉकिंगचं काम करतात. त्यांना कुठचाही अधिकार नाही. मग आम्ही मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनने सांगितलं की आपण हॉकर्स सर्व्हे करूया. मग मुंबई महानगरपालिकेने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आणि युवा ह्या दोन संस्थांना जबाबदारी दिली पूर्ण मुंबई शहरातल्या हॉकर्सचा सर्व्हे करण्याची. तर सर्व्हेचं काम झालं. मग दुसरा काय प्रश्न आला की वस्त्यांमध्ये टॉयलेट्स नाहीये. मग ते पूर्णपणे सॅनिटेशनचा प्रोग्रामचं पूर्ण एक सर्व्हे करायची जबाबदारी मग ते इंग्लंडची संस्था होती ती इंजिनिअरिंग संस्था आणि युवा अशा दोघांनी पूर्ण मुंबई शहराचा एक सर्व्हे केला, सॅनिटेशनचा सर्व्हे केला. असे एका बाजूला रिसर्च, एका बाजूला लोकांचं संघटन, दुसऱ्या बाजूला सरकारबरोबरचं सातत्याने सरकारबरोबरचं चर्चा, वार्तालाप, त्यांच्यावर इन्फ्लुएन्स करणं, त्याच्यामधून नवीन कायदे, नवीन नीत्या बनवून घेणं, असं वेगवेगळ्या स्तरावर युवांनी काम करायला सुरुवात. आणि असं करत करत 2020 पर्यंत आम्ही 3 राज्यांमध्ये भारतातलं काम करायला सुरुवात केली. म्हणजे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश. आणि मग जेव्हा आम्हाला समजलं की बाबा मुंबईत जे लोक येतात काय येतात तर गावांमध्ये आज नोकऱ्या नाहीये किंवा गावांमध्ये जाती व्यवस्थेचा प्रश्न भयंकर आहे. त्याच्यामुळे एकाच तर काय जाती व्यवस्थेमुळे त्यांना बाहेर ढकललं जात आहे किंवा त्यांना कामच नाहीत म्हणून ते बाहेर ढकलले जात आहेत. तर त्या गावांमध्ये जर आपण काही संस्था निर्माण केल्या किंवा ज्या संस्था आहेत त्यांना जर मजबूतीकरण केलं तर किमान काही प्रमाणावर तो जो ओघ आहे मुंबईकडे येणारा किंवा शहरांकडे येणारा तो ओघ आपल्याला कमी करता येईल का, अशा पद्धतीने त्याच्यावर प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मग विकास सेवक प्रतिष्ठान नावाची एक नवीन संस्था निर्माण केली. आणि मग ज्यावेळेला मी 2004ला मी ज्यावेळेला युवा सोडलं त्यावेळेला एका युवा संस्थेचं युवा अर्बन म्हणजे युवा शहरी प्रश्नांवर काम करणारी, युवा रुरल युवा ग्रामीण भागांवर काम करणारी, युवा कन्सल्टिंग जे सरकारांना, वर्ल्ड बँकला, एशियन डेव्हलपमेंट बँकला सल्ला मसुरा देणारी संस्था म्हणून युवा कन्सल्टिंग चालू केलं. युवा सेंटर हे 2001ला आम्ही स्थापन केलं. हे प्रशिक्षण देणारं आणि इथे ICDS पासून म्हणजे महाराष्ट्राचं जे महिला आणि बालकल्याण विभाग आहे त्यांचे सगळं ट्रेनिंग आज इथे होतात. हे सगळं ट्रेनिंग इथे व्हावं अशी प्रक्रिया चालू केली. तर असे एका संस्थेची आम्ही 5 संस्था निर्माण केल्या. तर एक संस्था आम्ही उभी नाही करू शकलो ती होती युवा बँक. जसं तुम्हाला आठवत असेल सेवा म्हणून एक अहमदाबादला संस्था आहे, त्यांची सेवा बँक आहे महिलांना लोन देणारी. तशी आम्हाला इथे एक बँक निर्माण करायची होती. परंतु तोपर्यंत मला 20 वर्ष झाले होते. मी सांगितलं की आपल्याला जर ही संस्था पुढे चालवायची असेल आणि त्या संस्थेला 100 वर्षीय संस्था करायची असेल, सेंच्युरियन ऑर्गनायझेशन बनवायची असेल तर ह्या संस्थेमधनं फाउंडरनी बदलाव होणं आणि नवीन नेतृत्व ह्या संस्थेमध्ये पुढे येणं आणि मग ती प्रक्रिया पुढे चालत ठेवणं हे गरजेचं आहे. तर त्या पद्धतीने म्हटलं की आता मी संस्थेमधनं बदलाव होणं गरजेचं आहे. आणि मग ती युवा बँकची प्रक्रिया त्यावेळेला IDBI वगैरे ह्या सगळ्यांचे त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट आमचे करून दिले होते. सगळी प्रक्रिया केली होती मी. पण ती एक संस्था सोडली तर बाकी सगळ्या संस्था युवा रोल नागपूर स्थित आहे, ती अत्यंत सक्रिय काम करते. युवा अर्बनचं पूर्ण इथे नुसतं मुंबईत नव्हे तर नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे, असंघटित क्षेत्राबरोबर काम चालू आहे, वस्त्यांवरचं काम चालू आहे. डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आम्ही आता आमचे ऑल्टरनेटिव्ह द्यायला सुरुवात केलेली आहे, त्यांना पर्याय देतोय, ती प्रक्रिया सुरू आहे. पूर्ण जो हॉकरचा सर्व्हे केला आम्ही मुंबई शहरामध्ये, त्या हॉकरच्या सर्व्हेमधनं हॉकर्सची पॉलिसी नॅशनल लेवलची ज्या पॉलिसीमध्ये आम्ही कॉन्ट्रीब्युट केलं कशी असली पाहिजे पॉलिसी, ती पॉलिसी निर्माण झाली. हाऊसिंग राईटचं बिल 1996 मध्ये पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा मांडण्यात आलं. म्हणजे स्थानिक तळागाळातून ते संसदेपर्यंत आणि मग संसदेच्या पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर असं ती युवाचा एक प्रवास गेले 40 वर्षाचा राहिलेला आहे. आणि गेले 20 वर्ष युवाच्या नेतृत्वाशी माझा संबंध नाही, युवाच्या बोर्डवर मी नाही, एक सर्वसाधारण सभेचा मेंबर, जनरल बॉडी मेंबर असा मी आहे. आणि गेले 20 वर्ष सुद्धा युवा त्याच ताकदीने चालली आहे, ते बघून खूप आनंद होतो आणि आत्मविश्वास आहे की खरोखर युवा आता नुसतं युवाचं 50वं वर्ष 2034ला नाही तर आणखीन 75वं वर्ष आणि 100व्या वर्षापर्यंत युवा संस्थेची वाटचाल होईल असा एक मला मोठा. नक्कीच एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला की खरंच समाजाच्या जडणघडणीमध्ये अशा संस्था उभ्या राहिल्या पाहिजे, समाजाचं नेतृत्व पुढे आलं पाहिजे. युवकांचं नेतृत्व पुढे करता करता समाजाचं नेतृत्व कसं घडेल ह्याकडे गांभीर्याने आपण पाहिलं. ग्रामीण असेल, शहरी असेल, प्रत्येक घटकाला तुम्ही जोडण्याचा प्रयत्न केला. समाजाला काय आवाहन कराल तुम्ही? मूळ मुद्दा जो आहे समाज आज काय झालंय, समाजामध्ये प्रत्येकाला शॉर्ट टर्म माणसाला गेन पाहिजे. म्हणजे मला त्वरित काय मिळेल. समाज बदलाची प्रक्रिया त्वरित होणारी नाही. मी मानव समाजाचा इतिहास जो आपल्याला माहिती आहे 4-5 हजार वर्षाचा जो इतिहास माहिती आहे त्या इतिहासामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यातलं जवळजवळ 4000 वर्षापेक्षा जास्त हे
हंटिंग गॅदरिंग आणि मग शेती याच्यामध्ये गेले. किती वर्ष गेली? 4000 वर्ष. 17व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. म्हणजे त्याला आता फक्त 3 शतकं झाली आहेत. 3000 वर्ष झालेली, 3 शतकं झाली आहेत. हे जर बघितलं तुम्ही तर मानव समाजामधला बदल जो आहे तो बदल हा लॉंग टर्म बदल असतो. तो लॉंग टर्म बदलाची जी प्रक्रिया घ्यायची असेल, तुम्हाला पुढे न्यायची असेल, तर काही मूल्य तुम्हाला ठरवावी लागतात की ह्या मूल्यांना निगडीत मी घेऊन जाणार पुढे. मग त्याच्यामध्ये लोकशाहीचा प्रश्न आला, त्याच्यामध्ये शांती असली पाहिजे. शांती असेल जर समाजामध्ये तर समाजाचा विकास होतो. समाजामध्ये जर शांती नसेल, भेदभाव असतील, मग ते जातीच्या आधारावर असोत, धर्माच्या आधारावर असोत, स्त्री पुरुषांच्या आधारावर असोत, वेगवेगळ्या आधारांवर, तर मग समाजामध्ये शांती राहू शकत नाही. तर शांती असते. स्त्रियांचं सशक्तीकरण झालं पाहिजे. स्त्रिया आणखीन पुरुष हे एक नाही, ते दोन वेगळे आहेत. परंतु तरी जर त्या पद्धतीने त्या दोघांच्या स्पेसना, म्हणजे मला हा आनंद वाटतो की तुमची मुलगी आणि तुमची भाची ह्या कार्यक्रमामध्ये तुमच्यावर सहभागी होतो. मला खूप आनंद वाटतो की तुम्ही त्यांना त्या पद्धतीने जबाबदारीने पुढे आणताय. असं समाजामध्ये जोपर्यंत ही व्हॅल्यूज रुजत नाही तोपर्यंत समाज पुढे जाऊ शकत. आणि आता जो मोठा चॅलेंज आलेला आहे समाजापुढे तो 2 आहेत. म्हणजे हा तर एक आहेच की लोकशाही, मानवाधिकारांचं संरक्षण हा एक आहे, पण त्याच्यावर आणखी 2 जे आहेत. एक म्हणजे जलवायूचा जो प्रश्न आहे, म्हणजे क्लायमेट चेंजचा जो प्रश्न आहे. आज आम्ही बघतोय की अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये लोकांमध्ये आज कळत नाहीये की अरे कालपर्यंत ही एक फूट आता जागा खाली जाते. का जाते खाली? कारण खाली कुठेतरी आपले समुद्राची पातळी वाढते, ते पाणी जे आहे ते पाणी आत येते. खूपशा वस्त्या आता मुंबईतल्या ज्या आहेत त्या वस्त्या ज्या अशा भागात आहेत की जिथे पहिल्यांदा चिखल होता, त्या वस्त्या गायब होण्याची प्रक्रिया चालू होणार. आणि ही कुठे होणार आहे? ज्या गरीब वस्त्या आहेत तिथे होणार आहे. श्रीमंतांच्या मोठ्या मोठ्या टॉवर्समध्ये श्रीमंत राहतात, परंतु ज्या वस्त्या अशा कच्च्या भागांमध्ये आहेत त्यांच्यावर खूप मोठा परिणाम होणार आहे. मुंबई तिन्ही बाजूंनी समुद्राने घेरलेले आहे. 2050 पर्यंत जर समुद्राची पातळी अगदी 1 मीटरनी किंवा 1 फुटाने जरी वाढली तरी जर पूर्ण जो याचा भाग आहे जिथे आपले कोळीवाडे आहेत अजूनही खूपशा ठिकाणी मुंबईमध्ये, त्या कोळीवाड्यांची काय परिस्थिती होणार आहे हा प्रश्न आपल्याला बघायला लागणार. पुढच्या 20 फार दूर नाही आहे, पण पुढच्या 26 वर्षांचा प्रश्न आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आता मराठीमध्ये त्याला काय म्हणतात मला माहिती नाही, पण तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो प्रश्न आहे की आज जर परिस्थिती की मोठ्या प्रमाणावर यंत्र आणि रोबोट्स हे माणसांची कामं करायला लागली तर माणसांच्या क्रियाशीलतेला, माणसांच्या सृजनशीलतेला काय वाव असणार आहे. म्हणजे आज तुम्ही माझा हा इंटरव्ह्यू घेताय, हाच इंटरव्ह्यू ChatGPTवर मिनार पिंपळ्यांचा इतिहास बघा आणि त्यांना 5 प्रश्न मला काढून द्या. तुम्हाला 2 मिनिटांमध्ये 5 प्रश्न मिनार पिंपळ्यांना काय विचारायचे हे ChatGPTवरनं कळणार. पण मग तुमची गरज असणार आहे का? हे जे नवीन प्रश्न येणार आहेत की मानव समाजाचं कसं स्ट्रक्चर होणार आहे जिथे मोठा प्रमाण हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या गोष्टींमधून होणार आहे. पण मी त्याच्या विरोधात नाही, मी कधीही तंत्रज्ञानाच्या विरोधात नाही, परंतु तंत्रज्ञानावर कोणाचा कंट्रोल, तो जर मोठ्या मोठ्या टेक्नॉलॉजी कंपन्यांचा कंट्रोल असेल तर तुमचा सगळा डेटा त्या कंपन्यांकडे जाऊन बसलेला आहे, तर मग तुमच्या जीवनावर खरोखर तुमचं नियंत्रण आहे का त्या टेक्नॉलॉजी कंपन्यांचं नियंत्रण आहे हा मोठा प्रश्न निर्माण होणार. म्हणजे एकंदरीत समाजाची संरचना कशी असावी पुढच्या काळाकरता हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे एका बाजूला जलवायू प्रदूषण म्हणजे पर्यावरणाचा प्रश्न, क्लायमेट चेंजचा प्रश्न, दुसऱ्या बाजूला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रश्न. आणि या सगळ्या जगामध्ये, फक्त भारतात नाही जगामध्ये आपल्याला दिसतंय चित्र की ज्या पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आपण सुरुवात केली. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला घटना समितीचं अध्यक्षपद केलं आणि ज्या घटना समितीचे तुम्ही वाद पाहिले इतकं काळजीपूर्वक ती घटना केलेली आहे की कशा इन्स्टिट्यूशन्स असल्या पाहिजेत आणि त्या इन्स्टिट्यूशनचं सत्ताधाऱ्यांवर कसं लक्ष असलं पाहिजे. पण ह्या इन्स्टिट्यूशन जर आपण वीक करत गेलो तर मग सत्तेचं केंद्रीकरण होणार आणि ते जर केंद्रीकरण झालं तर त्या केंद्रीकरणामध्ये खरोखर लोकशाही जिवंत राहणार का अशा पद्धतीचे प्रश्न फक्त भारतात नव्हे तर टर्कीमध्ये हा प्रश्न निर्माण होत आहेत, अमेरिकेमध्ये आता नवीन इलेक्शन झालं त्याच्यामधून हे प्रश्न निर्माण होतात. अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे प्रश्न आज निर्माण होतात. हा एक मोठं आव्हान जे आहे, चॅलेंज ऑफ डेमोक्रेसी पूर्ण जगासमोर. म्हणजे हे जे 3 चॅलेंजेस आहेत, चॅलेंज ऑफ डेमोक्रेसी, चॅलेंज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅलेंज ऑफ क्लायमेट चेंज, हे 3 जे आहेत हे आज मोठ्या प्रमाणावर कुठे ना कुठे एकत्रित पाहून आणि हे सोल्युशन उपाय एका माणसाकडे एका गटाकडे असणार नाही. हेच आपल्याला उपाय सुद्धा लोकांच्या सहभागातून शोधायला लागते, कारण का परिणाम त्याचा कोणावर होणार आहे? सर्वसामान्य लोकांवर होणार.
धन्यवाद. हे होते मिनार पिंपळे सर, जे युवाचे संस्थापक आहेत. खऱ्या अर्थानं 4 दशक युवा संस्थेला पूर्ण झाल्यानंतर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी ही संस्था आहे. हे करत असताना समाजाच्या आणि समाजातली जी काय नवीन येणारी आव्हानं आहेत, या आव्हानाला जागरूक करण्याचं देखील किंवा इशारा देण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केलेला आहे. उद्याच्या समाजासाठी ही आव्हानं पेलताना समाजातल्या प्रत्येक घटकानं यासाठी सामोरं आलं पाहिजे, त्याचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे, असा संदेश देखील या निमित्तानं त्याने दिलेला आहे. सर, खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. अतिशय सुंदर असा कार्यक्रम होता आणि युवा संस्थेच्या ह्या वाटचालीसाठी आणि लवकरच 50 वर्ष पूर्ण व्हावेत, सुवर्ण महोत्सव पूर्ण साजरी करावं, अशा आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सर. आमच्याही तुमच्यावर शुभेच्छा. कोकण दर्पण कार्यक्रमाला परत ज्यावेळेला युवा संस्थेचा 50वा वर्धापन असेल त्यावेळेला कोकण वैभव मोठ्या प्रमाणावर कोकण दर्पण वाढलं पाहिजे आणि त्यावेळेला सुद्धा तुम्ही परत आमचं त्यावेळेचे आमचं जे नेतृत्व असेल युवाचं त्यांचं इंटरव्ह्यू घ्याल अशी मी अपेक्षा बाळगतो. थँक्यू. धन्यवाद.